प्रियाला प्रीत कळेना। अजून मला असं वाटतंय ना की डॅडना हे सगळे टेन्शन्स, हा बीपीचा त्रास हा ना त्या दिवसापासून चालू झाला ज्या दिवशी शमिकाने डॅडना पेंटचे घरातून बाहेर काढलं। स्वतःच्या वडिलांशी असं कोणी वागतं का? आय मीन काल परवा आलेला तो अभिजित पेंटसे आणि त्यांच्या घरच्यांसाठी स्वतःच्या वडिलांशी कोणी असे संबंध तोडून देतात का? मला तुला भेटायचंय। उद्या उद्या भेटशील? मी का भेटू याला सतत अपमान करून घ्यायला? आपण कोण? मी संध्या मॅडमचा ड्रायव्हर। शमिका मॅडमचा फोन परत करायला आलो होतो। तुमच्याकडे कसा आला? तुम्हाला कसा मिळाला? मिळाला नाही, शमिका मॅडम अनिरुद्ध सरांना हॉस्पिटलमध्ये भेटायला आल्या होत्या, त्यामुळे त्या त्यांच्या खोलीत विसरल्या। शमिका, तू खरंच तुझ्या वडिलांना भेटायला गेली होतीस? खरं नाही तर काय खोटं भेटायला गेली होती का ती? आणि विभा तुझी फूस हिला? माझी सून कधीही खोटं बोलत नव्हती, पण आज ती खोटं बोलली तुझ्याशी, माझ्याशी, आणि ती सुद्धा या मुलीमुळे। आणि तरीही तुला वाटतंय तुझी सून बिचारी, भोळी, निष्पाप आहे म्हणून? बोल, त्यांना का धारेवर धरता तुम्ही? मला विचारा ना। हो सासूबाई, आज मी शमिकाच्या बाजूनी उभी राहिले कारण तिच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये ठेवलंय। जीवन मरणाचा प्रश्न आहे त्यांच्या, आणि आपण तिच्या मनाचा विचारच नाही करायचा। जे तिच्या वडिलांनी न सांगता केलं तेच आपण दरडावून धमकावून करतोय तिच्याबरोबर। परीक्षा घेतोय तिची, तिच्या प्रेमाची, तिच्या नात्याची, तिच्या संयमाची, तिच्या धीराची आणि माणुसकीची सुद्धा। आजी, बाबा, आईचं म्हणणं बरोबर आहे। जे काही झालंय त्याची झळ माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सुद्धा बसते, आणि या सगळ्यामध्ये होरपळली जाते ती शमिका। हे सगळं ज्यांनी केलं ते तिचे वडील होते, एवढाच तिचा दोष आहे ना? पण बाबा, तिने आधीपासून आपल्या घराच्या सुखाचाच विचार केलाय, आणि कधी मी विसरलो तर मला सुद्धा आठवण करून दिली। आता तू काय तो शेवटचा निर्णय घे, हिला माफ करायचं की नाही? माझं ऐकशील तर हिचे वडील आणि हिची आई या दोघांनाही माफ करण्याच्या लायकीचे नाहीये ते। आता बोल पुढे, काय करायचं आपण? मला वाटतं आपण सगळ्यांनी हे आता थांबवावं। आपण सगळे आता यातून बाहेर पडूया। काय आपण तिच्यावर बंधनं घालतोय, पण अडकतोय त्यात आपणच। शमिका, तुझ्या वडिलांवरचा माझा राग जाणं शक्य नाही, पण मी तुला माफ केलंय। मी तुला माफ केलं कारण तुझ्यावरती रागवावं असं काही नाही। तुझ्या आई वडिलांमध्ये जे दोष आहेत ते तुझ्यात उतरले नाहीत, मग असं असताना केवळ तू त्यांची मुलगी आहेस म्हणून तुला असं धारेवर धरणं योग्य नाही। आपण लाख म्हणू हे नाणं खरं आहे म्हणून, पण ते वास्तवात तसं नसतं ना। खोटं हे खोटंच राहतं। आपण कितीही वाजवून घेतलेलं असलं तरी हे नाणं खोटंच आहे। एवढं करूनही तुम्हाला जर वाटत असेल अशा खोट्या नाण्याला तुम्ही बसा कुरवाळत, मला जमणार नाही।